साठ आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। संजय राऊतांनी ट्विट केलाय, बंदुकीसोबत फोटो टाकलेला आहे, कसं पाहता याकडे? कुठेतरी धमकाधमकीचं राजकारण सुरू आहे? संजय राऊतच्या डोक्यावर झालेला परिणाम आहे। आता बंदूक काढली, उद्या तो काय तोपगोळा घेऊन येईल। या सगळ्या ज्या राजकारणामध्ये ज्या काय करावं लागतात कोलंट्या उड्या, हे जोकर टाईप करतायत ते, आणि मला वाटतं हे बरोबर नाही। संजय पाटील म्हणतायत की आम्ही सोडणार नाही, आम्ही आमच्या घरी आलं की आम्ही दाखवू, घरी घेऊन मारू, बॉम्ब टाकू, अशा पद्धतीचं वक्तव्य करतात। आणि मग राऊतांकडनं त्या प्रतिक्रिया येतात, म्हणजे भांडूपमध्ये आणि त्या कोणीही असो, कोणताही राजकारणी असो, या पद्धतीचं राजकारण महाराष्ट्रामध्ये ना कधी केलं गेलं ना करायला पाहिजे। सुसंस्कृत महाराष्ट्र ज्याला म्हणतायत त्या पद्धतीने राजकारण करा आणि त्याच्यामध्ये सक्सेस व्हा। उद्या आपला बिहार होता कामा नये। आता बिहार सुधारायला लागलं आणि महाराष्ट्र बिघडायला लागलाय, असं चित्र देशभर जाता कामा नये। या भूमिकेचे आम्ही आहोत। पण हे कितपत योग्य आहे की ज्या प्रतिनिधींनी नागरिकांची कामं केली पाहिजे ते प्रतिनिधी अशा पद्धतीने आम्ही मारू हाणू, हे जे राजकारणात चाललेलं आहे यावरती कुठेतरी प्रश्नचिन्ह आणि म्हणजे पूर्णविराम लागला पाहिजे ना, यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात? म्हणूनच आम्ही त्याच पद्धतीने बोलतोय की आम्हाला ही राजनीती तशी पसंत नाही। तुम्ही मताचं राजकारण करा, कोणाला कोणता विचार पसंत पडतो तिकडं राजकारण करा, परंतु अशा पद्धतीचं राजकारण करून या तेढ निर्माण हा एकमेकाच्या दंड थोपडण्याचा जो प्रकार आहे, मला वाटतं हा चुकीचा आहे। आणि विरोधकांच्या माध्यमातून जी मिमिक्री केली जाते, शिवसेनेचे मुख्य नेते त्यांची, त्या संदर्भात नेमकं काय सांगाल? अशा पद्धतीने मिमिक्री केली जाते, हास्य उडवणं। विरोधकाकडे काम करायला तर मिमिक्री करणं, टाळ्या वाजवणं, टाळ्या वाजत बसा, आता दुसरं काय करू शकता? उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे तो ऑपरेशन करतो, हे टाळ्या वाजवतात, हा दोघातला फरक आहे। म्हणून या जोकरांकडे आम्ही सुद्धा जोकर म्हणूनच पाहतो। उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात जाणार आहेत, पुनर्बांधणी पक्षाची सुरू। जाऊ द्या, कसलं जातं नक्कीच आपल्यासोबत मंत्री संजय शिरसाट होते। एकंदरीत आपण जर पाहिलं, राऊतांनी फोटो ट्विट केलाय, त्या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आहे। हे जे राजकारण सुरू आहे, या राजकारणामध्ये लोकांच्या कामाची गोष्ट झाली पाहिजे, नागरिकांची कामं झाली पाहिजेत, परंतु हे राजकारण कुठेतरी एका वेगळ्याच स्तरावरती चाललेलं आहे, असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे। हे जे राजकारण चाललेलं आहे हे थांबलं पाहिजे, असं त्यांचं मत आहे। मुंबईहून मी आदित्य जाधव, कॅमेरामॅन आदित्य कासारेसह तुम्ही पाहता तर लोकमत।